मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद शेतरस्ते योजनेअंतर्गत पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवणे, रस्त्यांची मोजणी व सीमांकन तसेच शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तारीख 12 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय अहिल्यानगर येथे समन्वय बैठक आयोजित करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे अध्यक्ष शरद पवळे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर महसूल, भूमी अभिलेख, पंचायत समिती, पोलीस व वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बैठकीस उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। यावेळी आरटीआय कार्यकर्ते शरद बडे, विठ्ठल पालवे, अशोक पालवे, बाळू पालवे, प्रवीण पालवे, नाथा पवार, बबलू पालवे यांच्यासह बाळासाहेब थोरात, पोपट शेळके, अक्षय जगताप, सचिन शेळके, सोमनाथ तोडमल, गणेश इंगळे, एकनाथ पवार, आशिष कासार, रामदास तनपुरे, विठ्ठल मिसाळ, दादासाहेब शिरसाट, गोवर्धन शिरसाट, कृष्णा चव्हाण, राजेंद्र शिरसाट, जलिंदर आठरे, राहुल गड आदी शेतकरी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळीच्या माध्यमातून शेत ते रस्ता आणि गाव ते समृद्धीचा नारा देत राज्यभर मिशन झिरो पेंडन्सी अभियान आणि शिवपाणंद जनजागृती शेतरस्ता जनजागरण अभियान आपण चालू केलेलं आहे। ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या राळेगण सिद्धीमधून या अभियानाचा शुभारंभ झालेला आहे। त्यानंतर कोपरगाव तालुक्यामध्ये पण अभियान चालू झालं। त्यानंतर नगर तहसील कार्यालयावर या ठिकाणी नगर तालुक्यातील शेतकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि या ठिकाणी सन्माननीय तहसीलदार मिलिंदजी कुलते साहेब यांच्याकडे जाऊन या ठिकाणी या जनजागरण अभियानाचा शुभारंभ या ठिकाणी पण करण्यात आलेला आहे। या ठिकाणी अनेक वर्षानुवर्ष शेतकऱ्यांच्या तहसील कार्यालयामध्ये प्रलंबित असणारे रस्ता केसेस, नकाशावरच्या रस्त्यांच्या हद्द निश्चित होणे, पोलीस प्रोटेक्शन मिळेल या संदर्भात तहसीलदार साहेबांबरोबर या ठिकाणी चर्चा करण्यात आली आहे। या ठिकाणी तहसीलदारांनी या ठिकाणी प्रत्येक गावात या ठिकाणी जनजागृती करून 12 तारखेला या ठिकाणी पुन्हा नव्याने मीटिंग घेऊन प्रत्येक शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी या ठिकाणी घोषणा केलेली आहे। त्या संदर्भात पारणे आपलं नगर तालुक्याचे बीडीओ असतील, फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी असतील, भूमी अभिलेखचे डिपार्टमेंटचे अधिकारी असतील, पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी असतील, या सर्वांची शेतकऱ्यांसमोर एकत्रित बैठक लागणार आहे। त्यावेळी मी नगर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की नगर तहसील कार्यालयामध्ये सर्वांनी एकजुटीने 12 तारखेला या आपल्या जे काही आपल्या जवळचे कागदपत्र आहेत ते सगळे घेऊन या आणि तुमचे प्रश्न या ठिकाणी मिलिंद कुलते सर सोडवणार आहेत। सर्वांनी या ठिकाणी सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी असणार आहेत। जे काही आपल्या समस्या असतील सामूहिकपणे सर्व डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांसमोर आपण मांडणार आहोत आणि न्याय मिळवणार आहोत। धन्यवाद। शेतकऱ्याला त्याच्या हक्काचा रस्ता 100% मिळाला पाहिजे आणि तो जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ही चळवळ थांबणार नाही। धन्यवाद।